जय गजानन माऊली. भटकंती विथ नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण आमसरी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या अंबऋषी महादेव मंदिराचे दर्शन घेणार आहोत. अंबऋषी महादेव मंदिर हे मलकापूरवरून बुलढाणा अजिंठा रोडने 92 किलोमीटर येते. सिल्लोड ते गोळेगाववरून धोत्रा मार्गे शिवना 27 किलोमीटर अंतरावर आहे. शिवना या गावापासून 3 किलोमीटर अंतरावर आमसरी या ठिकाणी पोहोचता येते. तर अजिंठा गावापासून बुलढाणा रोडवर शिवनावाडी 4 किलोमीटर या ठिकाणावरून आमसरी गावाकडे जाणारा रस्ता आहे. श्रावण महिन्यात अंबऋषी महादेव मंदिर परिसरात शिवपिंडीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहावयास मिळते. खूप दूरवरून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. अजिंठा डोंगर रांगेत निसर्गरम्य परिसरात हे संस्थान आहे. मंदिराच्या पायऱ्या उतरतानाच आपल्याला शिव मंदिराजवळ कोसळणारा धबधबा दिसतो. धबधब्याच्याच बाजूलाच एका कोरी गुहेत शिवलिंग आहे. येथील शिवलिंगाच्या दर्शनाने भाविकांची मने अगदी प्रफुल्लित होऊन जातात. कमी गर्दीच्या वेळेत जर आपण येथे दर्शनासाठी आलात आणि थोडा वेळ जरी ध्यानस्थ बसलात तर एक ऊर्जा आणि शांती यांचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी अंबरीश राजाने तपश्चर्या केल्यामुळे त्यांच्या नावावरून या ठिकाणाला अंबऋषी हे नाव पडल्याचे मानले जाते. पावसामुळे तर या ठिकाणाचे निसर्ग सौंदर्य हे कमालीचे बहरून आलेले दिसते.
महंत कैलासगिरी महाराज यांच्या वास्तव्यामुळे हे ठिकाण आणखी लोकांच्यापर्यंत पोचले. त्यांनी वनऔषधींचा वापर करून येथील भागातील रुग्णांचे आजार बरे केले. भाविकांची दुःखे दूर करून त्यांना संकटांचा सामना करण्याचे धैर्य दिले. त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीतील त्यांचे भक्त आजही त्यांच्या समाधीस्थळाच्या दर्शनासाठी येत असतात. महंत कैलासगिरी महाराज यांनी दिनांक 14 एप्रिल 2004 रोजी या ठिकाणी आपला देह ठेवला. त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी त्यांचे भव्य समाधी मंदिर उभारण्यात आले असून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी या ठिकाणी मोठ्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. सध्या अंबऋषी देवस्थानचे मठाधिपती कृष्णगिरी महाराज हे आहेत. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विसाव्यासाठी विश्रामगृह व प्रसादाची सुद्धा सोय आहे. त्यासोबतच भाविकांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी CCTV कॅमेरे बसवलेले आहे. श्रावण महिन्यातच आम्ही येथे दर्शन घेतले आहे. आपणही सहपरिवार या ठिकाणी जाऊन महादेवाचे दर्शन घेऊ शकतात. सभागृहामध्ये काही ठिकाणी कुत्र्यांनी घाण केलेली दिसली आणि मंदिराच्या मागेही थोडी अस्वच्छता होती. तरी संस्थानने मंदिर परिसर स्वच्छ ठेवावा ही भाविक म्हणून त्यांना एक विनंती आणि येणाऱ्या भाविकांनीही स्वच्छता जरूर ठेवावी ही व्हिडिओद्वारे त्यांनाही विनंती आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करावा. अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास जरूर करा. हर हर महादेव.